कल्याण डोंबिवलीमध्ये आज सकाळपासूनच धो-धो पावसाला सुरुवात। काही रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ। पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र दमदार पावसाची हजेरी, तर विजांच्या कडकडाटासह पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस। सिंधुदुर्गातल्या आंबोली घाटातल्या मुख्य धबधब्यावर पर्यटकांच्या 2 गटात राडा। आंबोली पोलिसांकडून 29 पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल। रायगड जिल्ह्यातील पाली खोपोली रस्त्यावर झाड पडलं, वाहतूक बंद, नागरिक रस्त्यातच अडकले। यंदाही शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयात पीक विमा। 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। धाराशिव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 25% शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासी यांची माहिती। उद्धव ठाकरेंकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। लवकरच करणार महाराष्ट्राचा दौरा, तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। हिंजवडीमधील वाहतूक कोंडी सोडवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। तर पायाभूत सुविधा गतीनं पूर्ण करण्याच्याही केल्या सूचना। ओबीसी समाजाचा प्रतिसाद पाहून लक्ष्मण हाकेंना अश्रू अनावर। तर हा पुरोगामी महाराष्ट्र नाही, आम्हाला दुय्यम वागणूक मिळते, हाकेंचे भावनिक उद्गार। ओबीसी नेते अमरावतीच्या कारागृहामध्ये आता स्मार्ट कार्ड दूरध्वनी योजना। 72 रुपयांमधून महिन्यातनं 12 वेळा कैदी आपल्या कुटुंबांशी बोलू शकणार। विनापरवानगी सकाळी 9 वाजेपूर्वी शाळा भरवल्यास कारवाई। शिक्षण विभाग शाळांना बजावणार कारणे दाखवा नोटीस।